की रविवारी आमच्याकडे एक महिला आली होती। सदर महिलेने तक्रार केली की त्यांना ऑफिसमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट होते आणि त्यांना खूप त्रास दिला जातो। त्या अनुषंगाने आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तिने पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन सुद्धा पोलीस स्टेशन त्याची कॉग्निझन्स घेत नाहीये, त्याची जबाबदारी घेत नाहीये, मग त्याच्यावर काही चौकशी करत नाही। म्हणून मग ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात न्याय मागण्यासाठी आली। तिथे आमचे आप्पा कोठुळे आमचे सर्व सहकारी तिथे उपस्थित होते। त्यावेळेला त्यांना जबरदस्ती तिथे ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं, ज्या ठिकाणी त्यांची सेक्शुअल हॅरेसमेंट होते तिकडे, आणि तिकडे बोलवून त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली, डोकं फोडण्यात आलं त्यांचं। ते आता MGM हॉस्पिटलला ऍडमिट आहेत, ते आणि त्यांचे पती। एवढं असून सुद्धा पोलीस कुठलीही ऍक्शन घेत नाहीयेत, त्या सेक्शुअल हॅरेसमेंटची कंप्लेंट नोंदवून घेत नाहीयेत। उलट पक्षी यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी ही पोलिसांकडून दिली जात आहे। या सर्व बाबतीत कमिशनर साहेबांना भेटून आम्ही त्यांना पूर्ण वस्तुस्थिती सांगितलेली आहे, आमचा अर्जही दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली। नाही, त्यांनी सांगितलं आम्ही ज्या करेक्टिव्ह मेजर्स असतील ते घेऊ आणि निपक्षपातीपणे त्याची चौकशी होईल असं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे।